नमस्कार. जे कोणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी करण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजची ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आपण पीईटी 2026 म्हणजेच पीएचडी प्रवेश परीक्षेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. अगदी अर्ज कसा करायचा इथपासून ते महत्त्वाच्या तारखांपर्यंत सगळं काही सोप्या भाषेत. हे बघा, स्क्रीनवर जे दिसतंय ना, ती आहे विद्यापीठाची अधिकृत सूचना. आणि आपण याच सूचनेच्या आधारावर पुढची सगळी माहिती पाहणार आहोत. चला तर मग यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याला सोप्या पद्धतीनं समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत, तर आधी पीईटी 2026 ही संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ. मग अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, परीक्षेची तयारी आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना. या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही पीएचडी प्रवेश परीक्षा म्हणजे पेट नक्की आहे तरी काय आणि ती कोणासाठी आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पीईटी 2026 ही नागपूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रोग्रामसाठीची एक एंट्रन्स एक्झाम आहे. ही परीक्षा पास केल्याशिवाय पीएचडी ॲडमिशनसाठी पुढे जाताच येत नाही, म्हणून आपण याला पीएचडीचं प्रवेशद्वार म्हणू शकतो. ठीक आहे, संधी काय आहे हे तर कळलं, पण आता तिथे पोचण्याचा मार्ग काय, म्हणजे अर्ज करण्याची नेमकी प्रोसेस काय आहे ते आता पाहूया. अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. पहिली स्टेप, विद्यापीठाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची. दुसरी स्टेप, दिलेल्या डेडलाईनच्या आत तो अर्ज सबमिट करायचा. आणि तिसरी, जी खूप महत्त्वाची आहे, त्या ऑनलाईन अर्जाची एक प्रिंट काढायची आणि ती हार्ड कॉपी म्हणून जमा करायची. कोणत्याही प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्याच्या तारखा. आता आपण त्या वेळापत्रकावर लक्ष देऊया, कारण यातली एकही तारीख चुकून चालणार नाही. चला तर मग बघूया त्या नेमक्या कोणत्या तारखा आहेत ज्या आपल्या कॅलेंडरवर लगेच मार्क करून ठेवणं गरजेचं आहे. आता जरा इथे नीट लक्ष द्या. 10 एप्रिलला ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत आणि 23 एप्रिल ही शेवटची तारीख आहे, म्हणजे जवळपास 13 दिवसांचाच वेळ आहे. त्यानंतर 27 एप्रिलपर्यंत हार्ड कॉपी जमा करायची आहे. 30 तारखेला अर्जांची छाननी होईल, 3 मेला ॲडमिट कार्ड दिसतील आणि 9 मेपासून परीक्षा सुरू होईल. प्रत्येक टप्प्यात खूप कमी वेळ आहे, त्यामुळे वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, अर्ज भरून झाला, तारखा पण लक्षात आल्या. आता परीक्षेच्या आधीचे, शेवटचे आणि तितकेच महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत ते जाणून घेऊया. परीक्षेच्या आधीच्या या 2 तारखा लक्षात ठेवा. 3 मे पासून ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल आणि ऑनलाईन परीक्षा 9 मे ते 12 मे या 4 दिवसांच्या विंडोमध्ये होईल. परीक्षा ऑनलाईन नसल्यामुळे फक्त अभ्यासच नाही तर त्या ऑनलाईन इंटरफेसवर सराव करणंही गरजेचं आहे. चला, आता आपण समारोपाकडे वळूया आणि काही अशा महत्त्वाच्या गोष्टींवर पुन्हा एकदा नजर टाकूया ज्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. आता जी माहिती समोर येतेय ती खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे, कारण अनेकदा इथेच उमेदवारांचा मोठा गोंधळ उडतो. त्यामुळे जरा लक्ष देऊ नये का? सूचनेमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे, कोणतंही प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या ईमेल आयडीवर पाठवलं जाणार नाही. ते फक्त विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्येच उपलब्ध करून दिलं जाईल. याचा सरळ अर्थ काय होतो की ॲडमिट कार्डसाठी ईमेलची वाट बघत बसायचं नाही, स्वतःच्या स्टुडंट लॉगिन आयडीवर जाऊन ते नियमितपणे तपासावं लागेल. अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा झाली की मग पुढे काय? तर परीक्षा ऑनलाईन असणार आहे. पीएचडी रजिस्ट्रेशनची जी पुढची प्रक्रिया आहे त्याचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही नवीन अपडेट किंवा माहिती आली तर ती विद्यापीठाच्या पीएचडी पोर्टलवरच मिळेल, त्यामुळे ते नियमितपणे तपासत राहणं आवश्यक आहे. तर ही होती पीईटी 2026 परीक्षेची संपूर्ण A to Z माहिती. आता सगळा रस्ता डोळ्यासमोर स्पष्ट आहे, नाही का? मग प्रश्न हा आहे की एक संशोधक म्हणून या प्रवासाची तयारी करण्यासाठी पहिलं पाऊल कोणतं असलं पाहिजे?